पीक विमा कंपनीनं अगदी तुटपुंज्या पीक विमा नुकसान भरपाईवर शेतकऱ्यांची बोळवण केली असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची तीव्र लाट निर्माण झाली आहे। काही शेतकऱ्यांना फक्त 100 रुपये नुकसान भरपाई तर त्याच गटात काही शेतकऱ्यांना लाखांची नुकसान भरपाई मिळाली। त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सर्वे फॉर्मची मागणी केली आहे। दरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्यासह संतप्त शेतकऱ्यांनी चिखली येथील पीक विमा कंपनीच्या कार्यालयावर आज दिनांक 10 रोजी धडक दिली असून कार्यालयात आक्रमक आंदोलन सुरू आहे। सरनाईक यांच्यासह शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला असून घटनास्थळी पोलिसांनी देखील धाव घेतली आहे। विशेष म्हणजे पीक विमा कंपनीकडून अनेक शेतकऱ्यांना अक्षरशः 19 रुपये, 148 रुपये, 63 रुपये, 386 रुपये, 290 रुपये अशी तटपुंजी रक्कम आली असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात भेदभाव केला जात असून त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत। अनेकांना तुटपुंजी विमा रक्कम आली आहे तर काही शेतकऱ्यांना 200 रुपये, 300 रुपये तर काहींना 6 एकराला 1 लाख रुपये आले असल्याने हे नियम नेमके कसे, हेक्टरी किती रुपये रक्कम मंजूर विमा झाला, असा सवाल क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी उपस्थित करत शेतकऱ्यांना सर्वे फॉर्म उपलब्ध करून द्या, आम्ही आमची लढाई लढू असं पीक विमा कंपनीला ठणकावून सांगितलं आहे। मात्र सातत्याने शेतकरी सर्वे फॉर्मची मागणी करायला गेल्यास त्यांना ते दिलं जात नाही। पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरं देतात। वास्तविक याची एक प्रत कृषी विभाग व पीक विमा कार्यालयात असणं आवश्यक असताना सर्वे फॉर्म कंपनीला दिल्याचं सांगितलं जात आहे। जो शेतकरी फॉर्म मागेल त्याला तो उपलब्ध करून द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सरनाईक यांनी कालच दिला होता। त्यानंतर पीक विमा व सर्वे फॉर्मसह शेतकरी हिताच्या इतर मागण्यांसाठी सरनाईक व आक्रमक शेतकऱ्यांनी चिखली येथील पीक विमा कंपनीचा ताबा घेतला असून आक्रमक आंदोलन सुरू केलं आहे। त्यामुळे कृषी महसूल विभागासह पीक विमा कंपनीच्या कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बंदोबस्त वाढवलाय। या आंदोलनात विनायक सरनाईक शेतकरी संघटनेचे दासा पाटील कनखर यांच्यासह विलास वसू, विलास मुजमले, प्रवीण पाटील, दिलीपराव वायाळ, राजू कुटे, विजय पाटील, विलास तायडे, बंडू शेळके, संदीप गवई, पवन शेगोकार, भाऊराव गवई, परमेश्वर शेळके, नितीन शेळके, विलास तायडे, विष्णू मोरे, आत्माराम मोरे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित आहेत। मला जी रक्कम आलेली ती रक्कम मी विमा ऑफिसला परत करण्यासाठी आलेलो आहे। या रकमेमध्ये आज एवढी महागाई झालेली आहे। जर DAP खताची थैली घ्यायची असली तर 2000 रुपये लागतात आणि बियाची थैली घ्यायची असेल तर 3000 रुपये लागतात आणि शासन आम्हाला ती पीक विम्याची रक्कम जी देऊ राहिलं आहे ती 100 रुपये, 200 रुपये, 338 रुपये अशी रक्कम शासन देऊन राहिलं आहे। ही शेतकऱ्याची थट्टा करून राहिले का? एवढे पैसे देऊन काय होणार आहे शेतकऱ्याचं? जर तुम्ही आज रोजी जे प्रतिनिधी येतात तुमचे ते 85% 90% तुम्ही नुकसान टाकता आणि एवढी रक्कम जर शेतकऱ्याला देत असेल तर ही एक शेतकऱ्याची थट्टा आहे। अशी थट्टा शेतकऱ्याची करू नये म्हणून मी हे पैसे आज वापस घेऊन आलो। पीक विमा कंपनीने शेतकऱ्याच्या खात्यात 50, 25, 34 असे रुपये टाकून शेतकऱ्याची थट्टा लावलेली आहे। 25 रुपयात 50 रुपयात म्हणजे काय शेतकऱ्यांना नुकसान देऊन काय साध्य करायचं कंपनीला हेच काही कळत नाही। म्हणजे शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय, किती कंपनीने दाखवलंय हेच काही सावळा गोंधळ आहे। आणि त्यामुळे आज सकाळपासून शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या ऑफिसमध्ये ठिय्या मांडलेला आहे। कोणीही संबंधित कंपनीचा अधिकारी अद्यापर्यंत इथे आलेला नाही। जर यांनी दखल घेतली नाही तर आज शेतकरी इथेच मुक्काम करणार। चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना काल पीक विमा रक्कम जमा झाली। ती रक्कम अतिशय तुटपुंजी आहे। त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना 20 रुपये, 19 रुपये, 18 रुपये, 68 रुपये, 300 रुपये, 200 रुपये अशी पीक विम्याची रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे। आज आम्ही शेतकऱ्यांसह या पीक विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे। आज आम्ही ज्या शेतकऱ्यांना अतिशय कमी रक्कम आली ती रक्कम आज आम्ही सोबत घेऊन आलेलो आहे आणि ती पीक विम्याची रक्कम आम्ही पीक विमा कंपनीला परत करणार आहे। आमची शासनाला आणि पीक विमा कंपनीला कळकळीची विनंती आहे, ज्या शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी अशा स्वरूपात पीक विमा रक्कम दिली ती रक्कम उर्वरित रक्कम या शेतकऱ्यांना देण्यात यावी। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी सर्वे फॉर्म मागितले त्या शेतकऱ्यांना सर्वे फॉर्म देण्यात यावे, जेणेकरून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असताना पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतात आले
शेतात पंचनामे केले आणि त्यावर त्या शेतकऱ्याचे नुकसान जे आहे ते 85 ते 90% दाखवण्यात आलेलं होतं. मात्र त्यांना अतिशय तुटपुंजी रक्कम 19 रुपये 68 रुपये जर येत असतील तर आमचा या पीक विमा कंपनीला सवाल आहे, तुम्ही तुम्हाला नेमकं करायचं काय? एकीकडे गवगवा केला जातो, कोटीने रुपये रक्कम मंजूर केली जाते. आता सध्या सुद्धा 25,000 शेतकऱ्यांना 36 कोटी रुपये मंजूर असल्याचं सांगितलं जातं. मात्र एकीकडे कमी स्वरूपात रक्कम दिली जाते. त्यामुळं आम्ही इथं या आंदोलनाला बसलेलो आहे, परंतु अद्यापपर्यंत पीक विमा कंपनीचा जिल्ह्याचा प्रतिनिधी इथं आलेला नाही. जोपर्यंत विमा प्रतिनिधी इथं येत नाहीत आणि शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यानुसार त्यांना न्याय देत नाही, तोपर्यंत आम्ही हे कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.